जय जोहार, जय आदिवासी। जुल्म सहना भी गुनाह है दोस्तों, चुप रहना भी गुनाह है दोस्तों। जो अपनी हक की लड़ाई के लिए उतरे नहीं वो जानवर है, इंसान नहीं। मित्रांनो, नंदुरबारमध्ये जयबाबा वडवेंची हत्या करण्यात आली। मी नंदुरबारच्या सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करतो की जे जयबाबा वडवेंचे हत्यारे आहे, सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस चेतन चौधरी यांचे पुतळे गावोगावी किंवा तालुका नंदुरबार जिल्हा सर्व ब्लॉक असेल, जेवढे पण चौराहा असतील सर्वीकडे त्यांचे पुतळे दहन करा। आणि सर्व आदिवासी बांधवांना मी आवाहन करतो परत एकदा की जेवढे पण आदिवासी युवक असतील, जेवढे पण आपले बांधव असतील, सर्वांनी जागे व्हा। कारण की एक आपला आदिवासी युवक जी हत्या केली आहे ते पण पूर्ण रोडवर। तर सर्वांनी जागरूक व्हा। आपल्याला आपण शांत बसणार नाही। आपला आदिवासी युवा जर हत्या केली असेल त्याची, तर आपण शांत बसणार नाही। मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की सर्वांच्या गावागावामध्ये असेल किंवा ब्लॉकमध्ये असेल, ग्रामपंचायत असेल किंवा नंदुरबार जिल्ह्यात असेल, तर सर्वांनी शांत पद्धतीने सर्वीकडे निषेध करा, विरोध करा आणि पुतळे दहन करा, पुतळे फुका। पोलीस चेतन चौधरी, सूर्यकांत सुधाकर मराठे या दोघांचे पुतळे तुम्ही दहन करा आणि याचे पूर्णपणे निषेध करा। आणि खास करून ज्या दिवशी दसरा आहे त्या दिवशी रावणचे दहन करू नका। तुम्ही सर्वांनी या दोघांचे सूर्यकांत सुधाकर मराठे व चेतन चौधरी या दोघांचे पुतळे दहन करा आणि रावणचे दहन करू नका। कारण की हेच मोठे लोक आहे दोन जे आपले जयबाबा वडवेंचे मोठे हत्यार आहे। तर मी सर्व आदिवासी बांधवांना आवाहन करतो, युवा जेवढे आहे सर्वांनी उठा। किती झोपणार? जर असंच राहिलं तर आपल्या लोकांना ते असेच मारून चाल जाते रोडवर, आपण परत झोपत राहू। पण मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही उठा आणि यांची दाखवा की आदिवासीची ताकद नंदुरबारमध्ये काय आहे आणि सर्वांनी पुतळे दहन करून निषेध करा। जय जोहार, जिंदाबाद, उलगुलान।